गुड मॉर्निंग. तर आज आहे इलेक्शन आणि मी सकाळीच 8 वाजताच माझ्या पप्पांसोबत वोट द्यायला आली आहे. कारण कसं दुपारी आलं तर गर्दी असते यार, आणि मला ना त्या लाईनीत लागणं आणि मग ते वाट पाहत बसणं माझ्याच्याने होत नाही. तर सकाळीच वोट करून आले आणि घरी आली तर माझी मम्मीनं ह्या एसीला कापडं चढवताना दिसले. तर मी तिला मदत केली. मदत म्हणजे मी काही नाही, मी फक्त खाली चेअर पकडून बसले. यार तीच तर किती मोठी मदत असते, तुम्हाला काय कळणार. चला, काही वेळानंतर ना माझ्या मुलीची आवाज आली, मम्मी मम्मी करत, की ती उठली. तर तिला मी घ्यायला वर आले आणि पाहते तर काय, या माझ्या अलमारीच्या कवाडाचं ना मला वाटते माझ्यासारखेच नट लूज झाले की काय, लागूनच नाही राहिला यार. कितीतरी वेळा त्याला आदळलं पण नाही. जाऊ दे, राहा म्हटलं तू तसाच. सकाळची आपले कामं आटपवलेत. तर कामं म्हणजे स्वयंपाकाचंच काम ना खूप मोठं असतं. सकाळी नाश्ता पाणी बनवला की त्याच्यानंतर ना स्वयंपाकाला खूप उशीर होते यार. काय करणार, बाकीचे कामं करून घेतलेत. आणि जेवण झाल्यानंतर ना माझी एक सवय आहे, या हिवाळ्याच्या दिवसात ना मी फक्त पाणी प्यायसाठी म्हणून उन्हात बसते. आणि उन्हात बसली तर मला ना असं वाटलं की यार, जन्मतः करपलेली मी पुन्हा उन्हात बसले तर करपेल नाही का. पण काय करणार, थंडी लागते यार मला, आणि मला थंडी सहन होत नाही. असं वाटते की मला कुणीतरी फ्रीजमध्येच नेऊन ठेवलं की काय, तशासारखं. म्हणून ना करपो की काय हो, उन्हात बसणं मी सोडत नाही. दुपारला आराम केला. आराम म्हणजे एक झोपच घेऊन घेतली सरळ सरळ. आणि सायंकाळला एका क्लायंटला ज्वेलरी हँडओव्हर करून द्यायची होती, म्हणून पटकन एक शूट घेऊन घेतलं आणि ती ज्वेलरी मी पॅक करायला लागली. तर आता हे नको समजा की हे इयरिंग आहे, नाही नाही, हे माहीत आहे का, हेअर ॲसेसरी आहे. येस, हे माझ्या हाताने बनलेलं. कसं वाटेल ते नक्की सांग. जरा चहाचा मजा घेऊन घेतला. ऑब्व्हियसली यार, मी कीर्ती आहे, चहा कधी सोडत नाहीच. आता सायंकाळी जायचं होतं माझ्या मोठी आईकडे. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं की मी वोट तर करून आले आहे, पण ज्यांनाही केले आहे त्यांनी ते कामं सामोरं जाऊन किती चांगल्या पद्धतीने पार पाडतात ना, ते मला बघायचं आहे. सो लेट्स सी, आपले वोट किती काम करतात. काहीही. मोठी आईला केलं टाटा बाय बाय आणि आपलं पार्सल रिसीव करायला गेले. आता पार्सल म्हणजे फ्लावरचं पार्सल. येस, मॉर्निंगला मला ऑर्डर आहे, तर त्याचीही तयारी आधीच करून ठेवावी लागेल ना. ॲज इट इज. काही नाही, मुलींसोबत थोडंसं मस्ती करून घेतली. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.